हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, भारतातील सर्वात महाग झाड कोणते आहे? ऑप्शन ए आंब्याचे, बी खैराचे, सी काताचे, डी चंदनाचे. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चंदनाचे. लाल चंदन हे भारतातील सर्वात महागडे झाड आहे. ते प्रति किलो चंदनाची किंमत 1000 ते 5000 पर्यंत असते. लाल चंदनाचा वास हा अप्रतिम असतो. कमळचे झाड पचन संस्था आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या प्राण्याला सर्वात कमी झोप येते? ऑप्शन ए कोआला, बी मांजर, सी जिराफ, डी हत्ती. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिराफ. पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी जिराफ हा 3000 पौंडपर्यंत याचे वजन असूनही तो सर्वात कमी झोपणारा सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो. तो सामान्यतः दररोज फक्त 30 मिनिटे झोपतो. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या देशाला जगाचे छप्पर असे म्हणतात? ऑप्शन ए तिबेट, बी आफ्रिका, सी श्रीलंका, डी भारत. मित्रांनो, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तिबेट. तिबेटला जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाते कारण तिबेटची सरासरी उंची समुद्र सपाटीपासून 4000 मीटरपेक्षा जास्त आहे. तसेच जगातील सर्वोत्तम शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे देखील तिबेटमध्येच आहे. प्रश्न चौथा आहे, 500 रुपयाच्या नोटावर किती भाषा लिहिलेल्या असतात? ऑप्शन ए 12, बी 15, सी 17, डी 20. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 17. इतर भारतीय रुपयाच्या नोटांप्रमाणे 500 रुपयाच्या नोटांवर 17 भाषांमध्ये लिहिलेले असतात. समोर इंग्रजी आणि हिंदीमध्ये संप्रदाय लिहिलेला आहे. उलट बाजूस एक भाषा पॅनल आहे जे भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी 15 मध्ये नोटाचे मूल्य प्रदर्शित करतो. प्रश्न पाचवा आहे, विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू भरतात? ऑप्शन ए हेलियम, बी नायट्रोजन, सी हायड्रोजन, डी ऑक्सिजन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नायट्रोजन. विमानाच्या टायर भरण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. नायट्रोजन हा ज्वलनशील वायू आहे, त्यामुळे तो इंधनाला जाळत नाही कारण ते चाकातील आग रोखण्यास मदत करते. नायट्रोजन हे कमीत कमी प्रतिक्रियाशील आहे म्हणून तो गंजणार देखील नाही. म्हणून विमानाच्या टायरमध्ये नायट्रोजन भरला जातो. प्रश्न 6वा आहे, ब्लॅक डायमंड म्हणून कोणते खनिज ओळखले जाते? ऑप्शन ए सोने, बी चांदी, सी लोह, डी कोळसा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोळसा. कोळसा हा हिरा इतकाच मौल्यवान असल्यामुळे त्याला काळा हिरा असंही म्हणतात. वीज प्रकल्पासाठी कोळसा हा मूलभूत कच्चा माल आहे. थर्मल पॉवर प्लांट्सना ज्वलनासाठी कोळशाची गरज असते आणि सोडलेली ऊर्जा विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाते. कोळसा हे जीवाश्म इंधन आहे. प्रश्न 7वा आहे, फणस हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? ऑप्शन ए इजिप्त, बी बांगलादेश, सी जर्मनी, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बांगलादेश. बांगलादेशाचे फणस हे राष्ट्रीय फळ आहे. तर भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे हे कमेंटमध्ये टाईप करा. प्रश्न 8वा आहे,
भारतात गव्हाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात घेतले जाते? ऑप्शन ए गुजरात, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वोच्च गहू उत्पादक राज्यांपैकी एक आहे. हे अत्यंत सुपीक गंगा नदीच्या पात्रात वसलेले आहे. राज्यात 30 लाख निव्वळ टन गव्हाचे उत्पादन होते, तर 96 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात गव्हाचे पीक घेतले जाते. प्रश्न 9 आहे, हिरवे गुलाब कोणत्या देशात आढळतात? ऑप्शन ए चीन, बी बांगलादेश, सी जर्मनी, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन. चीन या देशामध्ये हिरवे गुलाब आढळून येतात. प्रश्न 10 आहे, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? ऑप्शन ए गुजरात, बी उत्तर प्रदेश, सी गोवा, डी महाराष्ट्र. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोवा. भारतातील सर्वात लहान राज्य गोवा आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा. आणि कोणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.